नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जे के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, मुंबई हायकोर्ट, लिपिक भरती, शिपाई भरती, नगरपालिका आणि नगर परिषद यासाठी लागणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे जी के प्रश्न बघणार आहोत. यामध्ये सर्व प्रश्न मिक्स असणार आहेत मित्रांनो. चालू घडामोडी, इतिहास, पंचायत राज, पॉलिटी असे प्रश्न यामध्ये मिक्स आहेत. तर चला तर आता आपण वेळ न दवडता अभ्यासाला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण? तर सोनाली मिश्रा या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. सोनाली मिश्रा या RPFच्या पहिल्या महासंचालक आहेत. आणि भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत सध्याचे. तर पहिले रेल्वे मंत्री कोण होते? तर जॉन मताई हे पहिले रेल्वे मंत्री होते. सध्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. आणि पहिले रेल्वे मंत्री कोण होते? तर जॉन मताई हे पहिले रेल्वे मंत्री होते. आणि आशियातील सर्वात लांब मालगाडी कोणती आहे? तर रुद्रास्त्र ट्रेन ही आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे. याची लांबी किती आहे? तर 3.5 किलोमीटर ही रुद्रास्त्र ट्रेनची लांबी आहे. ह्याला डबे किती आहेत? तर एकूण 534 डबे आणि 7 इंजिन असलेली ही मालगाडी आहे. यांनी आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे. रुद्रास्त्र ट्रेन ही कोणत्या रेल्वे विभागांतर्गत येते? तर रुद्रास्त्र ट्रेन ही पूर्व रेल्वे विभागांतर्गत येते. आणि पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय काय आहे? तर कोलकाता हे पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. आता आपण रेल्वेबाबत काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया. तर पहिली रेल्वे कधी धावली? तर भारताची पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली. आणि हा प्रवास किती होता? हा प्रवास 34 किलोमीटरचा हा प्रवास होता. आणि पहिली जी ट्रेन 16 एप्रिल 1853ला जी पहिली रेल्वे धावली तिला एकूण 14 डबे आणि 400 प्रवासी यातून प्रवास केलेले आहेत. आणि जी पहिली रेल्वे धावली होती त्याला 3 रेल्वे इंजिन्स होती. आणि ही 3 रेल्वे इंजिन्स वाफेवर चालणारी होती. तर त्या 3 रेल्वे इंजिनांचं नाव काय? तर एक सुलतान, दुसरं सिंध आणि तिसरं साहिब. सुलतान, सिंध आणि साहिब हे 3 रेल्वे इंजिन होते पहिल्या रेल्वे जी धावली होती तिला. आणि रेल्वेचे एकूण किती झोन आहेत? तर रेल्वेचे एकूण 19 झोन आहेत आणि 70 विभाग आहेत. आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय काय? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे, जे की मुंबईत आहे. पहिली इलेक्ट्रिक रेल्वे कधी धावली? तर 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे धावली आहे. आणि त्याचा मार्ग कोणता होता? तर व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान पहिली इलेक्ट्रिक रेल्वे धावली 3 फेब्रुवारी 1925 रोजी. भारताची पहिली महिला रेल्वे चालक कोण? तर सुरेखा यादव या भारताच्या पहिल्या महिला रेल्वे चालक आहेत. आणि नुकतीच यांनी सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि सुरेखा यादव यांचा जन्म कोणता आहे? तर सुरेखा यादव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहेत. चला आपण आता पुढे बघूया. आता ग्रामसभा म्हणजे काय? तर ग्रामसभा म्हणजे ही गावाची संसदच आहे. आणि ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? तर सर्व मतदार म्हणजेच ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे अशा सर्व गावातील व्यक्ती या ग्रामसभेच्या सदस्य असतात. आणि ग्रामसभेच्या सध्या 6 सभा घेणे हे बंधनकारक आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार त्या 6 सभा घेणं बंधनकारक होतं, पण नंतर ह्या 4 सभा घेणं बंधनकारक केलेलं आहे. आणि ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात. आणि सचिव हे पदसदस्य सचिव हे ग्रामसेवक असतात. आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किती वय लागतं? तर किमान 21 वय हे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी लागतं. आणि वर्षातून ग्रामसभा किती? तर 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीची स्थापना करणे हे संविधानातील कोणत्या कलमात नमूद आहे? तर ग्रामपंचायतीची स्थापना करणं हे भारतीय
राज्यघटनेतील कलम 40 मध्ये याची तरतूद केली गेलेली आहे, जे की मार्गदर्शक तत्व आहे. आणि आता बघूया 61व्या घटनादुरुस्ती 1988 नुसार मतदानाचे वय 21 वरून 18 केलेले आहे. आणि ग्रामसभेचं कलम कोणतं आहे, तर ग्रामसभेचं कलम आहे कलम 243 ए, जे की 73व्या घटनादुरुस्ती 1992 ने ॲड केलेले आहेत. आणि ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव कोण, आत्ता सांगितलं तुम्हाला, तर ग्रामसेवक हा ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव असतो. आणि ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असेही म्हटले जाते. आता आपण निवडणुका लढवण्यासाठी लागणारी काही वयोमर्यादा बघूया. आता पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वय किती पाहिजे, तर 21 इतकं वय पाहिजे. कोणत्या पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वय 21 आहे. विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे, तर 25 आहे. पंचायत राज संस्थेच्या निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्ष, आणि विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी 30 वर्ष असणे गरजेचं आहे. आणि राहिलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावर निवडून येण्यासाठी कमीत कमी 35 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. चला आता पुढे बघूया. मित्रांनो, याच्या तुम्हाला जर लेक्चर नोट्स हवे असेल तर लेक्चर थांबून याचा स्क्रीनशॉट ही घेऊ शकता तुम्ही. चला आता पुढे जाऊया. 73वी घटनादुरुस्ती कधी झाली, 73वी व 74वी घटनादुरुस्ती 1992 साली झाली. आणि 73वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली, तर 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटनादुरुस्ती लागू झाली आहे. आणि यामध्ये किती 29 विषय आहेत. 73व्या घटनादुरुस्तीवर 29 विषय आहेत. आणि हे विषय कोणत्या कलमात दिले, तर कलम 243 जी मध्ये 73व्या घटनादुरुस्तीचे विषय दिलेले आहेत. 74वी घटनादुरुस्ती शहरी विभागासाठी आहेत. आणि 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी कधी झाली, तर 1 जून 1993 ही 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणीची तारीख आहे. आणि 74व्या घटनादुरुस्तीत किती विषय आहेत, तर एकूण 18 विषय हे 74व्या घटनादुरुस्तीमध्ये आहेत. 73व्या घटनादुरुस्तीत 29 विषय आहेत, जे की ग्रामीण भागाशी संबंधित आहे, जे की जिल्हा पंचायत राज असं बोललं जातं. आणि 74व्या घटनादुरुस्तीत 18 विषय आहेत, जे कलम 243W मध्ये देण्यात आलेले आहेत. आता 24 एप्रिल हा दिन पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. आता 73व्या घटनादुरुस्तीनं भारतीय घटनेत 11वे परिशिष्ट समाविष्ट केलेलं आहे. आणि 74व्या घटनादुरुस्तीनं 12वे परिशिष्ट जोडलेलं आहे. आता पुढे बघूया. आता काही महत्त्वाचे पुरस्कार बघूया. गणितातील नोबेल समजला जाणारा एबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला, तर मसाकी काशिवारा यांना 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मसाकी काशिवारा हे कोणते आहेत, हे जपानचे आहेत. मसाकी काशिवारा जपानचे आहेत. यांना 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि एबेल पुरस्कारला गणितातील नोबेल पुरस्कार असंही म्हटलं जातं. प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कुणाला मिळाला, तर लियू जियाकुन यांना प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. आणि हा वास्तुकलाशी संबंधित आहे. आणि लियू जियाकुन हे चीन या देशाचे आहेत. आणि प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत, तर बाळकृष्ण दोशी यांनी 2018ला प्रित्झर पुरस्कार देण्यात आलेला होता. राष्ट्रीय गणित दिन कधी असतो, तर 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन असतो. आणि 14 मार्च हा जागतिक गणित दिन असतो. चला आता पुढे बघूया. आता संतांची काही समाधीस्थळे बघूया. आद्यकवी मुकुंदराज आणि दासोपंत यांची समाधी कुठे आहे, तर अंबेजोगाई बीड या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज व दासोपंत यांची समाधी आहे. समर्थ रामदासांची समाधी कुठे आहे, तर सज्जनगड सातारा येथे समर्थ रामदासांची समाधी आहे. सज्जनगड सातारा.
या ठिकाणी. आणि समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला आहे तर जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी समर्थ रामदासांचा जन्म झाला आहे. आणि त्यांची समाधी सज्जनगड सातारा. संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे तर देहू पुणे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. आणि देहू हे ठिकाण कुठे आहे तर इंद्रायणी नदीकाठी देहू हे ठिकाण वसलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी पुणे या ठिकाणी आहे. आणि आळंदी हे शहर ही इंद्रायणी नदीकाठी वसलेलं आहे. संत निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे. संत सोपानदेव यांची समाधी कुठे आहे तर संत सोपानदेव यांची समाधी सासवड पुणे या ठिकाणी आहे. आणि आता पंढरपूर या ठिकाणी कोणत्या संतांची समाधी आहे तर संत नामदेव आणि संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर या ठिकाणी आहे. आता महत्त्वाची समाधी स्थळ बघूया आपण, म्हणजे जे राष्ट्रीय नेते होते त्यांची समाधी स्थळ बघूया. इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळ काय शक्तीस्थळ. समाधी स्थळाला काय म्हणतात शक्तीस्थळ. इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळ शक्तीस्थळ आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं समाधी स्थळ काय आहे महाप्रयाण घाट हे पटना या ठिकाणी आहे. इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळ शक्तीस्थळ आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं समाधी स्थळ महाप्रयाण घाट पटना या ठिकाणी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधी स्थळ शांतीवन आहे. राजीव गांधी यांची समाधी वीरभूमी आहे. आणि महात्मा गांधी यांची समाधी राजघाट या ठिकाणी आहे. आता यामध्ये हे लक्षात ठेवायचं टिपूया, इंदिरा गांधी या अतिशय शक्तिशाली स्त्री होत्या, त्यामुळे यांचं समाजस्थळ शक्ती आहे असं लक्षात ठेवायचं. नेहरू हे शांत स्वभावाचे होते. आदरणीय डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू हे शांत स्वभावाचे होते, त्यामुळे हे शांतीवन असं लक्षात ठेवा. इंदिरा गांधी ह्या शक्तिशाली स्त्री होत्या, त्यामुळे शक्ती. नेहरू हे शांत स्वभावाचे होते म्हणून शांत. राजीव गांधी हे वीर समजले जातात, त्यामुळं हे वीरभूमी. आणि महात्मा गांधी हे त्या काळी लोकांच्या मनावर राज्य करत होते, त्यामुळे ते राजा म्हणजेच राजघाट. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न नक्की विचारला जातो. आता बघूया आपण वनक्षेत्र बाबत काही महत्त्वाच्या घडामोडी. जे वन धोरण कधीच आहे राष्ट्रीय वन धोरण 1988चं आहे. आणि यानुसार एकूण भूभागाच्या 33% भागावर वन असणे आवश्यक आहे. आता जगात सर्वाधिक वने टक्केवारीनुसार सर्वाधिक वन कोणत्या देशात आहेत तर जपान या देशात आहेत. जगात टक्केवारीनुसार सर्वाधिक वन जपान या देशात आहेत. आणि भारतात सर्वाधिक वने कुठे आहेत क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन मध्य प्रदेशात आहेत. आणि टक्केवारीनुसार सर्वाधिक वन मिझोराममध्ये आहेत. म्हणजे भारतात सर्वाधिक वन क्षेत्रफळानुसार म्हणलं की मध्य प्रदेश आणि टक्केवारीनुसार म्हणलं की मिझोराम या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. आणि सर्वात कमी वनक्षेत्र कुठं आहे तर हरियाणा या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. आता महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक वने कुठे आहेत तर गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. आणि सर्वात कमी वनक्षेत्र कुठे आहे तर लातूर या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. आता रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे विशेष बघूया. रायगड जिल्ह्यात काय आहे तर घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी या उरण तालुका आणि जिल्हा रायगड यामध्ये आहेत. आणि घारापुरी लेणी कुठे आहेत तर रायगडमध्ये आहेत. कोणता तालुका तर उरण तालुक्यात घारापुरी लेणी आहेत रायगड जिल्ह्यातील. आणि घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी देण्यात आला तर 1987 साली घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तसंच अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर अजिंठा वेरूळ लेणी या औरंगाबाद जिल्हा म्हणजेच आत्ताचा संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. आणि या वाघूर नदीच्या काठी येतात. आणि अजिंठा वेरूळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी दिला तर 1983 रोजी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता. आता प्रमुख खाड्या बघूया. रायगड जिल्ह्यातील धरमतरची खाडी ही पाताळगंगा नदीवर आहे. आणि बाणकोटची खाडी सावित्री नदीच्या मुखाशी आहे. ह्या प्रमुख 2 खाड्या रायगड जिल्ह्यात आहेत. आता अष्टविनायक बघूया.
अष्टविनायक, वरदविनायक, महाडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर हे अष्टविनायक आहेत. आता महत्त्वाचे अष्टविनायक बघूया आपण की महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी 5 ठिकाणे हे पुणे जिल्ह्यात आहेत. म्हणजे 8 जे अष्टविनायक आहेत त्यापैकी 5 ठिकाणे हे पुणे जिल्ह्यात आहेत, 2 ठिकाणे रायगड जिल्ह्यात आहेत आणि 1 ठिकाण हे नगर जिल्ह्यात येते. आता हे 2 ठिकाणं कोणती तुम्ही बघितलं, रायगड जिल्ह्यातील 2 ठिकाणे हे महाडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर हे बघितलं आपण. आता पुण्यामध्ये कोणते आहेत तर रांजणगावचा महागणपती पुणे जिल्ह्यात आहे, ओझरचा विघ्नेश्वर पुणे जिल्ह्यात आहे, लेण्याद्रीचा गिरिजात्मज पुणे जिल्ह्यात आहे, थेऊरचा चिंतामणी पुणे जिल्ह्यात आहे आणि मोरगावचा मोरेश्वर हा पुणे जिल्ह्यात आहे. आणि 1 ठिकाण नगरमध्ये कोणता आहे तर सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अहमदनगर जिल्हा यामध्ये येतो. आणि आता आपण बघितलं पालीचा बल्लाळेश्वर रायगड जिल्हा आणि महाडचा वरदविनायक रायगड जिल्ह्यामध्ये येतं. आता महत्त्वाचं अभयारण्य रायगडमध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात येतं आणि फणसाड अभयारण्य देखील रायगड जिल्ह्यात येतं. आता महत्त्वाचे अभयारण्य बघूया. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणतं आहे रायगड जिल्हा, फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे आणि शेकरूखारीसाठी प्रसिद्ध असलेलं भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे आणि शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे महत्त्वाचं आहे. शेकरूखारीसाठी प्रसिद्ध असलेले भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे आणि कारण हे का महत्त्वाचं आहे कारण शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हरणासाठी प्रसिद्ध असलेलं सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली या जिल्ह्यात आहे. हरणासाठी प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्हा. गव्यांसाठी प्रसिद्ध असणारं दाजीपूर म्हणजेच राधानगरी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात येतं तर कोल्हापूर जिल्ह्यात येतं आणि दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. काळवीसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणतं तर काळवीसाठी प्रसिद्ध असणारं देऊळगाव रेहीपुरी अभयारण्य हे कर्जत अहमदनगर या ठिकाणी आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर माळढोक पक्षी अभयारण्य हे अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यात आहे. टाकणा कुळकाज म्हणजेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे. नांदूर माधवेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदूर माधवेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता महत्त्वाचं मोरांसाठी प्रसिद्ध असणारं नायगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड या जिल्ह्यात आहे. नायगाव पक्षी अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध असणारं नायगाव अभयारण्य हा बीड जिल्ह्यात येतं आणि जायकवाडी पक्षी अभयारण्य हे संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यात येतं. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. 100% यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. करून जावा, नंतर पश्चाताप होईल. आता विज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. 1 HP म्हणजे किती 746 वॅट. 1 HP HPचा लॉंग फॉर्म काय हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. आता इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. जे थॉम्सन इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन, ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे. आता पटकी म्हणजेच कॉलरा जीवाणू कोणता आहे तर व्हिब्रिओ कॉलरी हा कॉलराचा जीवाणू आहे. कॉलरालाच मराठीमध्ये पटकी असं म्हणतात आणि कॉलराचा जीवाणू आहे व्हिब्रिओ कॉलरी. आणि कुष्ठरोग म्हणजे लेप्रोसी, कुष्ठरोगाचा जीवाणू कोणता आहे तर मायकोबॅक्टेरियम लेप्री हा कुष्ठरोगाचा जीवाणू आहे. आता महत्त्वाचं बघूया. पत्रा होणे म्हणजे धातूंना ठोकल्यानंतर पत्रा होतो. हा धातूचा कोणता गुणधर्म आहे तर वर्धनीयता म्हणजेच मेलिएबिलिटी हा धातूचा गुणधर्म आहे. पत्रा होणे, धातूचा पत्रा होणे हा धातूचा वर्धनीयता म्हणजेच मेलिएबिलिटी हा गुणधर्म आहे. आणि धातूंचे ओढल्यानंतर तारा होणे हा धातूचा तन्यता म्हणजेच डक्टिलिटी हा गुणधर्म आहे. आता महत्त्वाचे कायदे बघूया मित्रांनो. माहितीचा अधिकार म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कधीचा आहे हा 2005चा आहे. आणि माहितीचा अधिकार म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन हा ॲक्ट कधी लागू झाला तर 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहितीचा अधिकार लागू करण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत मुदत किती आहे माहिती देण्याची तर माहिती देण्याची मुदत 30 दिवस आहे. आणि समजा जर ती माहिती जर एखाद्या व्यक्तीच्या जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित असेल
तर अशी माहिती 48 तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. आता बघूया पुढचे. आता नुकताच IPC 1860, IPC इंडियन पिनल कोड 1860, CRPC 1973 म्हणजे CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि इव्हिडन्स ॲक्ट 1872 म्हणजेच पुरावा कायदा 1872 ह्या कायद्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे. आणि IPC कायदा 1860च्या ठिकाणी आता भारतीय न्याय संहिता, CRPC 1973च्या ऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इव्हिडन्स ॲक्ट 1872 म्हणजेच भारतीय पुरावा कायदा याच्या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम लागू करण्यात आले आहेत. आणि याची अंमलबजावणी कधी 1 जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता एक प्रमुख युद्धाभ्यास बघूया आपण. युद्धाभ्यासावर एखादा प्रश्न फिक्स असतोच मित्रांनो, त्यामुळे हे करून जायचं. बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत सिंगापूरमधील युद्धाभ्यास आहे आणि याचं आयोजन कुठं झालं होतं? जोधपूर या ठिकाणी झालं होतं. बोल्ड कुरुक्षेत्र भारत सिंगापूर. आणि गरुड शक्ती आणि मित्रशक्ती हा भारत इंडोनेशियामध्ये युद्ध सराव होतात. गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ या दरम्यान होतो. नेपाळ हा भारताच्या उत्तरेला आहे, त्यामुळं सूर्यापासून किरण आपल्याला वरनं येतात, त्यामुळे आपण असं लक्षात ठेवू शकतो की भारत आणि नेपाळ सूर्यकिरण. अजय वॉरियर भारत आणि UK यांच्यामध्ये अजय वॉरियर हा युद्ध सराव होतो. आता शक्ती, वरुण आणि गरुड हे भारत आणि फ्रान्स दरम्यान होतात. हे मित्रांनो लक्षात ठेवा. फक्त गरुड म्हणलं की भारत आणि फ्रान्स आणि गरुड शक्ती म्हणलं की भारत आणि इंडोनेशिया. समुद्र शक्ती भारत आणि इंडोनेशिया आहे आणि फक्त शक्ती बोललो की भारत आणि फ्रान्स, हे लक्षात ठेवा. आणि मित्रशक्ती भारत श्रीलंका दरम्यान मित्रशक्ती. आता हे महत्त्वाचं आहे, श्रीलंका हा भारताचा शेजारीचा आहे, त्यामुळं मित्रशक्ती भारत श्रीलंका आणि भारत आणि नेपाळ सूर्यकिरण यांच्या दरम्यान होतो. आता यामध्ये कन्फ्युजन पॉईंट कोणते आहेत? तर मित्रशक्ती म्हणलं की श्रीलंका भारताचा शेजारी आहे, त्यामुळे मित्रशक्ती भारत श्रीलंका. फक्त शक्ती बोललं की भारत आणि फ्रान्स. आणि गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. हे कन्फ्युजन पॉईंट आहेत, यावर वारंवार रिव्हिजन केल्यानंतर हे लक्षात राहतं, त्यामुळं कीप इट अप. आता महत्त्वाची पुस्तकं आणि लेखक बघूया आपण. छावा ही कादंबरी कोणाची आहे? तर शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी आहे. छावा, मृत्युंजय आणि लढत या कादंबऱ्या शिवाजी सावंत यांच्या आहेत. पुस्तकावर एखादा प्रश्न असतोच मित्रांनो. आता S. जयशंकर भारताचे परराष्ट्रमंत्री S. जयशंकर जे की जगात फेमस आहेत, त्यांची महत्त्वाची पुस्तक बघूया. व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक कोणाचं आहे? S. जयशंकर यांचं आहे. आणि द इंडिया वे हेही पुस्तक S. जयशंकर यांचं आहे. PV नरसिंहराव माजी पंतप्रधान यांचं पुस्तक कोणतं आहे? द इनसायडर हे पुस्तक PV नरसिंहराव यांचं आहे. बाबा आमटेंची पुस्तके कोणती आहेत? तर ज्वाला आणि फुले हे पुस्तक कोणाचं आहे? बाबा आमटे यांचं आहे. झोंबी ही कादंबरी कोणाची आहे? आनंद यादव यांची आहे. आता ह्याच्यावर प्रश्न TCS IB प्रश्न ज्या आता मागच्या परीक्षा घेतल्यात त्यामध्ये यावर प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो. आता बटाट्याची चाळ आणि खोगीरबत्ती हे पुस्तक कोणाचं आहे? तर पु ल देशपांडे यांचे आहे. बटाट्याची चाळ आणि खोगीरबत्ती हे पुस्तक पु ल देशपांडे. झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांचे आहे. ज्वाला आणि फुले हे बाबा आमटेंचं आहे. द इनसायडर हे पुस्तक PV नरसिंहराव यांचं आहे. व्हाय भारत मॅटर्स आणि द इंडिया वे हे पुस्तक S. जयशंकर यांचं आहे. आणि छावा, मृत्युंजय आणि लढत हे पुस्तक शिवाजी सावंत यांचं आहे. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव काय? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे पु ल देशपांडेचं पूर्ण नाव आहे. आता रॅपिड फायर क्वेश्चन बघूया. 2-4 आहे ते. प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय कोण? तर फु दोरजी 1984 साली यांनी प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट सर केलेले आहेत. त्यामुळे हे प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय कोण? फु दोरजी हे आहेत. भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? केबुल लामजो मणिपूर हे भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे त्याला तरंगते म्हणजे फ्लोटिंग राष्ट्रीय उद्यान असेही म्हणतात त्याला. भारतातील पहिले तरंगते उद्यान केबुल लामजो मणिपूर. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणतं? तर अर्लम केरळ हे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे.
भारतातील पहिले डायनासोर पार्क कोणते? तर बालासिनोर गुजरात हे भारतातील पहिले डायनासोर पार्क आहे. भारतातील पहिले डायनासोर पार्क बालासिनोर गुजरात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? तर ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे पहिले महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे आहे. मित्रांनो, यातील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. हे केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.